बघा नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट काय करायचं आहे रेडियस ऑफ डायरेक्शन ऑफ द चॅनल सेक्शन अबाउट द सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिस. सो एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची आहे या बॉडीसाठी. आणि चॅनल सेक्शन आहे तुम्हाला क्लिअरली दिसतंय की हा सेक्शन जो आहे तो सिमेट्रिक राहिला असता बट दॅट वुड हॅव बीन सिमेट्रिक अबाउट द वाय वाय ॲक्सिस. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय माझा की हा सेक्शन वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक राहू शकत होता है ना. पण आपल्याला त्यांनी विचारलं कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट एक्स एक्स. मग आता एक्स एक्सच्या अबाउट तर आपण काढणारच आहे पण वाय वायच्या अबाउट विचारलं असतं काय केलं असतं तुम्ही सरळ हा रेक्टँगल कंप्लीट केला असता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट वाय वाय ॲक्सिस म्हणजे फॉर्म्युला काय होता आपला डी डी क्यूब बाय 12 हा फॉर्म्युला लावला असता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिसचा. आणि त्यामधनं हा एक रेक्टँगल आपण काय करून दिला असता मायनस. आणि त्याचे डायमेन्शन ऑफकोर्स काढता येतात. हे 90 दिलंय हे 8 आणि 8 सोडून दिलं 90 मायनस हे 8 आणि 8 16 90 मायनस 16 किती होऊन जाईल दिस इज 74. आणि ही व्हर्टिकल हाईट तर देऊनच ठेवलेली आहे 40 ची. सो 74 बाय दॅट्स इट झालं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय. हे 74 आणि हे किती होतं 40 निघाला असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. एवढं सिम्पल होतं. जर सिमेट्रिक होऊन गेलं मी पहिले पण सांगितलं आहे जर ॲक्सिसच्या अबाउट बॉडी सिमेट्रिक होऊन गेली तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढणं एकदम इझी होऊन जातं. पण आता आपल्याला एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट विचारलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू. सो फाइंड आउट करूया. बघा हे तर वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट विचारलं असतं तरची गोष्ट होती. आता आपल्याला एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट विचारलं आहे आणि यात एक छोटासा ॲडव्हान्टेज असा दिलेला आहे की त्यांनी हॉरिझॉन्टल बेस पासून हॉरिझॉन्टल बेसला तर आपण काय कन्सिडर करतो आपला एक्स ॲक्सिस आणि इकडची जी लास्ट लाईन राहते याला आपण काय कन्सिडर करून घेतो वाय ॲक्सिस. सो हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ॲक्सिस पासून तर पूर्ण बॉडीचा जो सेंट्रॉइड आहे कोणता एक्स एक्स ॲक्सिस त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे. हे डिस्टन्सला आपण काय म्हणतो वाय बार. याच डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो वाय बार. पूर्ण बॉडीचा सेंट्रॉइड फ्रॉम द एक्स ॲक्सिस जे डिस्टन्स राहतं त्याला आपण वाय बार म्हणतो. सो वाय बार आपल्याला दिलेलं आहे. खूप मोठा फायदा झाला का आपला काहीच नाही. का बरं कारण असं पण तुम्हाला y1 y2 y3 काढावीच लागणार आहे. a1 a2 a3 काढावंच लागणार आहे. फक्त हे बाकी व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी हे काढावेच लागतील. फक्त एवढं आहे की तुमचं a1 y1 a2 y2 a3 y3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3 इतकं कॅल्क्युलेशनचं काम वाचलंय. बाकी काहीही फायदा झालेला नाही. इतकं कॅल्क्युलेशन नाही करावं लागणार आहे तुम्हाला फक्त ॲडिशन डिव्हिजन. बाकी हे तर काढावेच लागतील कारण आपल्याला तुम्हाला क्लिअरली दिसतंय की एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट जो चॅनल सेक्शन आहे तो सिमेट्रिक नाही आहे. आणि जर तो एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक नाही आहे तर मग काय करावं लागेल मग नॉर्मल मेथडवर येऊन जायचं. सरळ तुकडे करायचे त्याचे 3 2 3 जे बी होत असतील. हां पहिले आपण एक चॅनल सेक्शनचा क्वेश्चन घेतला आहे तो असा होता. असं राहिलं असतं तर मग हा एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक होता. सरळ मोठ्या रेक्टँगल मधून छोटा रेक्टँगल मायनस. ठीक आहे चलो सगळं काही होऊन गेलं. आता सगळ्या कंडिशन सांगितल्या गेल्या. अजून काय काय होऊ शकतं आता आपण फाइंड आउट करूया की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस चॅनल सेक्शन काय राहील किती येईल. तर कट जे करायचं आहे आपल्याला कुठून करता कट एक सेकंड. कट व्हर्टिकल पण होऊ शकतं हॉरिझॉन्टल पण होऊ शकतं. आपण कुठून करणार तर हॉरिझॉन्टली करून घेऊ आपण या पद्धतीने. सो हिअर इज युअर सेक्शन. तुम्ही पाहिजे तर व्हर्टिकल पण करू शकता असं पण करू शकता. पण मी काबर नाही केलं कारण परत हे 90चे तुकडे करावे लागतील. लाईक तुम्ही पाहिजे तसं करू शकता. मी सगळे मेथड तुम्हाला करून दाखवलेले आहेत ऑलरेडी. तर याला आपण आपला फर्स्ट सेक्शन कन्सिडर करून घेऊ. याला सेकंड अँड दिस वन इज अवर थर्ड सेक्शन. प्रत्येकाचा आपला एक सेपरेट मोमेंट ऑफ इनर्शिया सेपरेट सेंट्रॉइड राहील. लेट्स से या फर्स्ट सेक्शनचा सेंट्रॉइड जो येतो इथे येतोय G1. याचा सेंट्रॉइड इथं आहे काहीतरी समजा G2 आणि या सॉरी G2 नाही G3 येईल ना G3. आणि या थर्ड सेक्शनचा सेंट्रॉइड येईल तुमचा काहीतरी इथे येऊन जाईल G. सेकंड सेक्शनचा सेंट्रॉइड येईल हा येईल तुमचा G2. ठीक आहे. प्रत्येकाचा आपापला एक ॲक्सिस राहतो. सगळ्यांना माहिती आता आपल्याला हे काय राहतं हे x1 x1 हे पण काय राहील दिस इज x3 x3. हे काय असणार आहे तुमचं x2 x2. ॲक्च्युली आपण हे x2 x2 पूर्ण बाहेरपर्यंत दाखवलं पाहिजे पण मी फक्त यासाठी दाखवत नाही की ते खूपच जास्त खराब होऊन जातं आहे ना.
ओके चलो, तर आपल्याला हे पण माहिती आहे की x1 आणि x ॲक्सिस मधलं जे डिस्टन्स राहील त्याला आपण h1 नाव देणार, x3 आणि x ॲक्सिस मधलं जे डिस्टन्स राहील त्याला आपण h3 नाव देणार, आणि x आणि x2 यांच्यामधलं जे डिस्टन्स राहील ते काय असणार आहे तुमचं h2 असणार आहे ना. h1 h2 h3 तर लागतीलच आपल्याला कॅल्क्युलेशन करायला. त्यानंतर पुढचा एक काम अजून की हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासून व्हर्टिकल जे सेंट्रॉइडचं डिस्टन्स राहतं हे डिस्टन्स याला आपण काय म्हणणार y1. x ॲक्सिस पासून तर x1 ॲक्सिस पर्यंत पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचं डिस्टन्स y1. जसं हे काय तुमचं x ॲक्सिस पर्यंतचं अंतर किती आहे y बार आहे ना, आपण देऊ इथं परत एकदा. दिस डिस्टन्स इज युअर y बार. x2 ॲक्सिस पर्यंतचं हे डिस्टन्स काय आहे तुमचं y2, आणि हे x3 ॲक्सिस पर्यंतचं हे जे अंतर राहील दिस इज युअर y3. ठीक आहे, y1 y2 y3 y बार h1 h2 h3 एवढे डिस्टन्स आहेत. सगळ्यात पहिले एरिया काढू आपण. सेक्शन कसं केलेलं आहे या पद्धतीने हॉरिझॉन्टल ना. सो बेस किती आहे 8, डेप्थ किती आहे दिलेली आहे त्यांनी 40, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 40 दिलं आहे. सो काय करणार मी 8 × 40 A2 साठी खालचा भाग कितीचा आहे पूर्ण 90, ही बाजू कितीची 10, सो दॅट इज 90 × 10 and the A3 which is equal to again 40/8. so A1 आणि A3 यांची व्हॅल्यू सारखी घेऊ. 8 चौक 32 320 इथंच लिहून देऊ. A1 equal to A3 which is equal to 8/40 which is equal to 320 mm square. हे किती येईल 900 mm square. A1 A2 A3 झालं. आता Y1 Y2 Y3 y1 ची व्हॅल्यू बघा. पहिली बॉडी आपली पहिला सेक्शन जो आहे तो इथं संपतोय, आणि याची पूर्ण याची हाईट किती आहे 40. 40 चे अर्ध 20, आणि 20 आणि हे खालचं किती आहे अजून इथून इथपर्यंत 10 हे दिलेलं आहे ना. इथून इतकं अंतर किती आहे 10, आणि हे वरचं पूर्ण 40 होतं. 40 चे अर्ध 20. कोणीही असं करू नका की हे पूर्ण 40 आणि 10 50 आहे, 50 चे अर्ध करून घेतलं नाही. हे सेंट्रॉइड जो आहे तो कोणाच्या हाफवर आहे या पहिल्या रेक्टँगलच्या हाफवर आहे. तर हे किती आलं असतं तुमचा फर्स्ट रेक्टँगल, हे पूर्ण जर 40 आहे तर हे उरलं 20, आणि खालचं जसंच्या तसं ॲड करा 10. सो दॅट y1 इज इक्वल टू काय होईल 40/2. y1 आणि y3 दोन्ही सारखेच येतील कारण दोघांचा सेंट्रॉइड सारखा आहे, दोन्ही एकाच ठिकाणी आहे. सो y1 y2 इज इक्वल टू काय होईल 40/2 प्लस 10 दॅट इज 30 mm. नेक्स्ट वन y2. आता हे किती आहे पूर्ण 10, त्याचे अर्ध करावं लागेल. So 10/2 that is 5 mm. झालं. y1 y2 y3 निघालं. a1 a2 a3 निघून गेलं. आता h1 h2 h3 पण काढून घेऊ जेणेकरून आपण पॅरलल ॲक्सिस थेरम लावू शकू. मग h1 ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे बघा. हे पूर्ण किती आहे y1 च्या बरोबरीला आहे, आणि त्यातनं एवढी व्हॅल्यू मायनस करायची. या पूर्ण व्हॅल्यू मधनं इतकी व्हॅल्यू मायनस केली मला h1 भेटून जाईल. सो h1 इज इक्वल टू काय लिहू शकतो तुम्ही y1 मायनस y बार. y1 ची व्हॅल्यू किती आहे 30 मायनस y बार ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये गिवन होती किती 15.38. ठीक आहे. सिमिलरली h2 जी काही व्हॅल्यू येते देऊ आपण त्या ठिकाणी. h2 ची व्हॅल्यू ही आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ h2. ही पूर्ण व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे y बार मधनं मी y2 मायनस करणार. सो h2 इज इक्वल टू काय होईल y बार मायनस y2. y बार ची व्हॅल्यू किती आहे 15.38 मायनस y2 ची व्हॅल्यू किती आहे 5. ची पण व्हॅल्यू ती लिहून घेऊ. h3 ची व्हॅल्यू बघा सेम तेवढं. h3 ची व्हॅल्यू हीच व्हॅल्यू होईल h3 इथून इथपर्यंत. h1 च्या इक्वलच येणार होती कारण y3 मायनस y बार होईल, आणि y3 आणि y1 ची व्हॅल्यू सेम आहे. तर h1 इज इक्वल टू काय होईल y3 मायनस y बार दॅट इज 30 मायनस 15.38. सो इथून तुम्हाला काय भेटणार आहे h1 h2 आणि h3 युनिट h2 unit here h1 unit ठीक आहे. बघा आन्सर किती आलं पाहिजे. h1 ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 14.62 आणि h2 ची व्हॅल्यू आली पाहिजे 10.38. 14.62 इथे येते 10.38. ही पण किती येणार आहे 14.62. सो हिअर
From all this stuff, we have find out the value of a1, a2, a3, h1, h2, h3, y1, y2, y3. y बार ची व्हॅल्यू गिवन होती. आता सरळ आपण याच्यावरून काय करू शकतो, पॅरलल ॲक्सिस थेरम लावू शकतो. तर पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतोय, रफ करून टाकू ही व्हॅल्यू आता. सो हिअर पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणणार आहे, अकॉर्डिंग टू द पॅरलल ॲक्सिस थेरम मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस इज इक्वल टू काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स x1, एक्स x2, एक्स एक्स. So formula काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस चा bd क्यूब बाय 12, अबाउट एक्स एक्स ॲक्सिस फॉर्म्युला काय राहतो, bd क्यूब बाय 12. चला आपण सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस जर घेतोय आपण, पॅरलल ॲक्सिस थेरम लावावा लागेल x1 आणि x मध्ये. सो पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतो, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड Ig1 plus a1h1 square, here Ig2 plus a2h2 square plus Ig3 plus a3h3 square. Moment of inertia of the first body about its centroid about x axis formula bd cube by 12. देऊया ठिकाणी आपण. So here moment of inertia about x axis is equal to base किती बघायचा, बेस किती आहे पहिल्या बॉडीसाठी 8, डेप्थ किती आहे 40, bd cube by 12 येतोय. सो 8 into 40 cube divided by 12 प्लस पहिल्या सेक्शनचा एरिया किती होता, 8 into 40 that is 320. a1 into h1 ची व्हॅल्यू काढली आपण, किती आली 14.62. h1 चा काय राहतो स्क्वेअर, सो 14.62 चा स्क्वेअर प्लस bd क्यूब एक तेच लिहिलं ना आपण, bd क्यूब बाय 12 प्लस a1 h1 स्क्वेअर. सिमिलरली सेकंड साठी Ig2 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड बॉडी अबाउट इट्स सेंट्रॉइड, बेस ची व्हॅल्यू किती आहे 90, डेप्थ ची व्हॅल्यू किती आहे 10. सो हियर 90 ॲज इट इज 10 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस a2 ची व्हॅल्यू, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ a2, 90 into 10 becomes 900. a2 into h2 ची व्हॅल्यू 10.38 ब्रॅकेट प्लस बघा Ig1 a1 h1 स्क्वेअर झालं, Ig2 a2 h2 स्क्वेअर झालं, Ig3 a3 h3 स्क्वेअर. a3 ची व्हॅल्यू a1 ची व्हॅल्यू सारखी होती, h3 ची व्हॅल्यू h1 ची व्हॅल्यू सारखी आहे, Ig3 पण सेमच राहील. सो ॲज तुम्ही पाहिजे तर डायरेक्टली इथे मल्टिप्लाय बाय 2 पण लिहून दिलं तरी चालेल, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेपरेट पण लिहू शकता, तसं काही नाही. सो हिअर Ig3 ची व्हॅल्यू bd क्यूब बाय 12, बेस आहे 8, डेप्थ आहे 40, एरिया 320, ची व्हॅल्यू 14.62 ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्यांची ॲडिशन केल्यावर जे आन्सर भेटणार आहे आपल्याला ते राहील सो युअर आन्सर शुड बी Ixx is equal to 111.06 into 10 raised to power 3 plus 104.47 into 10 raised to power 3 plus 111.06 into 10 raised to power 3. आणि ह्या तिघांची ॲडिशन केली तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस काय भेटते 326.59 into 10 raised to power 3 mm raised to. ठीक आहे, ही भेटली मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू. आपल्याला विचारलं काय होतं त्यांनी, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनसाठी मी ऑलरेडी फॉर्म्युला लिहून दिला आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय राहतो, kxx इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Ixx अपॉन ए. टोटल एरिया करून घेऊया फाइंड आउट. क्वेश्चन रफ करून दाखवा आता, याचं काही काम राहिलेलं पण नाही, याचं पण झालं सगळं काम आहे. हिअर रेडियस ऑफ गायरेशन ज्याला आपण k ने डिनोट करतो. सो हियर रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एक्स एक्स ॲक्सिस इज इक्वल टू काय म्हणजे अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस डिवाइड बाय एरिया. सो Ixx व्हॅल्यू किती आली 326.59 into 10 raised to power 3 डिवाइड बाय टोटल एरिया करायचं. टोटल एरिया म्हटलं म्हणजे a1 plus a2 plus a3. सो हियर kxx is equal to under root of 326.59 into 10 raised to power 3
डिवाइड बाय A1 ची व्हॅल्यू. पहिला एरिया किती आला होता आपला 320, दुसरा एरिया 900, तिसरा एरिया 320. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन अबाउट XX ॲक्सिस, जी की आली पाहिजे तुमची हिअर इट इज 14.56 mm. This will be your answer. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय सांगितलं आहे, दॅट कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ हॉलो रेक्टँगल अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द बॉटम साइड. डायग्राम दिलेली आपल्याला सांगितलं काय की एक हॉलो रेक्टँगल आहे. हॉलो रेक्टँगल म्हटलं म्हणजे हे रेक्टँगल होईल असं काहीतरी. Try to show the same gap between the both the sides. ओके, सो असा एक हॉलो रेक्टँगल आहे. ही एक बाजू आहे आणि मधला हा पूर्ण भाग काय असणार आहे, हॉलो असणार आहे, पोकळ असणार आहे. द आउटर डायमेन्शन्स आर 300 by 450. सो हिअर दिस साइड. आता तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही कोणती 300 दाखवावं, कोणतं 450 दाखवावं, तर तुम्ही कोणतं पण दाखवू शकता, तुमची इच्छा. 300 by 450 mm आउटर डायमेन्शन बाहेरचे, आणि इनर डायमेन्शन म्हणजे आतले डायमेन्शन दिले किती 200 by हिअर दिस वन इज 200 mm. फक्त असं नका दाखवू बरं आता कोणी की हे दाखवलं 450, हे दाखवलं 300 आणि मग इकडे 350 हे 200 असं उलटा करू नका. जर ही पहिली डायमेन्शन इकडे दाखवली तर याची पण पहिली डायमेन्शन मी हॉरिझॉन्टलच दाखवणार, याची दुसरी डायमेन्शन व्हर्टिकल आहे तर याची पण दुसरी डायमेन्शन मी अशा पद्धतीने या पद्धतीने व्हर्टिकलच दाखवणार. ओके, सो हिअर दीज आर द 350 mm. 300 by 450, 200 by 350. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे हॉलो रेक्टँगल सेक्शनच्या अबाउट पासिंग थ्रू द बॉटम साइड सांगितले. सो हिअर बॉटम साइड म्हणजे त्या रेक्टँगलच्या बॉटम मधून पास होणारा एक ॲक्सिस आहे. लेट्स से आपण त्याला नाव देऊ शकतो काहीतरी AB नाव देऊन टाकू. सो AB ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हॉलो सेक्शन कोणता आहे, हा आतमधला, हा बाहेरचा भाग पूर्ण भरीव असणार आहे बरं. ओके, असं काहीतरी राहील. तर एबीच्या अबाउट आपल्याला त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे ना. एबीच्या अबाउट काढायचं आहे म्हटल्यावर आपल्याला जे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहे, ते सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट माहिती आहे, आणि एबी जो आहे तो बॉटम मधून चालला आहे. असे क्वेश्चन आपण पहिले पण केलेले आहे की रेक्टँगलच्या बॉटम मधून चालला आहे, सर्कलच्या बॉटम मधून चाललेला आहे, टँजेन्शियल आहे, असे क्वेश्चन आपण सुरुवातीला केले होते. तसंच टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त फॉलो देऊन टाकले या ठिकाणी. सो क्लिअरली तुम्हाला कळत असेल की एबीच्या अबाउट जर काढायचं आहे तर तुम्हाला XX ॲक्सिसच्या अबाउट इनर्शिया काढावं लागेल, जेणेकरून तुम्ही पॅरलल ॲक्सिस थेरम लावून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ॲक्सिस. आणि जर तुम्ही पाहिलं तर हा XX ॲक्सिसच्या अबाउट हा रेक्टँगल कसा असणार आहे, ऑफकोर्स सिमेट्रिक असणार आहे. फोल्ड करून घ्या, होऊन जाईल व्यवस्थित है ना. तसाच बेंड होईल तो, दोन्ही भाग जे वरती आणि खाली ते सारखे डायमेन्शनचे. चलो ठीक आहे, मग सिमेट्रिक आहे, मग करणार काय. मग आता काय मग याच्यामध्ये बघा एकदम इतका सिंपल क्वेश्चन येतो की इतका हा असा जर सिंपल क्वेश्चन येऊन गेला ना तर उलटा आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं की यामध्ये करायचं काय. काहीच करायचं नाही आहे, जस्ट मोठ्या रेक्टँगलमधनं छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करायचा आहे. सो हिअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ॲक्सिस इज इक्वल टू काय होऊन जाईल, कॅपिटल BD³/12 मायनस स्मॉल BD³/12. काय करतोय मी, मोठ्या रेक्टँगलमधनं छोट्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करतोय. का बरं करतोय, कारण त्यांनीच सांगितलं की हा भाग कसा आहे, हॉलो आहे. जर हा हॉलो नसता राहिला तर मी पूर्ण BD³/12च घेतलं असतं, स्मॉल BD³/12 घ्यायची गरज नव्हती. पण आता मधला हॉलो आहे म्हटल्यावर ही जी चौकोनी पट्टी दिसते तुम्हाला आता ही, त्याचंच फक्त आपल्याला रेक्टँग्युलर प्लेट शेप जो येतोय ना त्याचाच आपल्याला इनर्शिया घ्यावा लागेल अबाउट XX ॲक्सिस. सो कॅपिटल B ची व्हॅल्यू, सो हिअर वी गो विथ द कॅपिटल B 300, कॅपिटल D 450. सो हिअर 300 × 450³ डिवाइड बाय 12 मायनस स्मॉल b ची व्हॅल्यू 200, स्मॉल d ची व्हॅल्यू 350. सो हिअर 200 × 350³ डिवाइड बाय 12. सो इथून भेटून जाईल तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट
एक्स एक्स एक्सिस. सो हा आला पाहिजे तुमचा किती दिला आहे, हा 15.63 इंटू 10⁸8. 15.63 इंटू 10⁸8 mm⁴ ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आपल्याला काढायचं काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी काढायचं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी इज इक्वल टू काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस प्लस ए एच स्क्वेअर. हे म्हणजे आय एक्स एक्सचा अर्थ काय, आय जीच आहे ना. एक्स एक्स ॲक्सिसवर जो सेंट्रॉइड राहतो त्याला आपण काय नाव देतो, जी पॉईंट. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस प्लस एरिया इंटू एचचा स्क्वेअर. नाउ व्हॉट अबाउट दिस एरिया, एरिया पण काय करावं लागेल, मोठ्या रेक्टँगलमधनं छोट्या रेक्टँगलचा एरिया काय करावा लागणार आहे तुम्हाला, मायनस, आणि एच ची व्हॅल्यू पण काढायची. मग पहिले आपण एरिया आणि एच काढून घेऊ. सो एरिया ऑफ द रेक्टँगल, हॉलो रेक्टँगल, मोठ्या रेक्टँगल मधनं छोट्या रेक्टँगलचा एरिया मायनस करा. रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला राहतो लेंथ इंटू डेप्थ. सो हिअर 300 इंटू 450 मायनस 200 इंटू दिस व्हॅल्यू 350. 200 इंटू 350. इथून काय भेटणार आहे, एरिया. एरियाचं युनिट mm². क्वेश्चन रफ करून देऊ कारण झालंय आता आपला क्वेश्चन ऑलमोस्ट. ओके, एरिया झालं. नाव एच पण लागेल. एच काय राहतं, द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. सो दिस इज युअर एच. पूर्ण व्हॅल्यू किती आहे, आता बघा हे कशाच्या अर्ध राहील, हे इतकं आहे ना हा भाग, हा पूर्ण मोठ्या रेक्टँगलचा हाफ पोर्शन राहील. मोठ्या रेक्टँगलची व्हर्टिकल हाईट किती आहे, डेप्थ किती आहे, 450. सो दॅट एच शुड बी 450 डिवाइड बाय 2, दॅट इज 225 mm. ए इथून लिहून घेऊ आपण, फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घेतो मी पहिले, मग एक सोबत व्हॅल्यूज टाकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड किती आलाय आपल्याला, आय जीची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढून ठेवलेली. काय व्हॅल्यू, दॅट इज 15.63 इंटू 10⁸8 प्लस A1 ची एरियाची व्हॅल्यू, व्हॉट इज द एरिया, तो इथून भेटणार आहे, राहू दे त्याला तसंच सध्या. आणि एच ची व्हॅल्यू किती आहे, 225. सो एरिया इंटू हिअर 225 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इथून काय भेटेल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए. सो द व्हॅल्यूज आर एचची व्हॅल्यू 225, एरियाची व्हॅल्यू येणार आहे तुमची 6.5 इंटू 10⁴. ठीक आहे. इथं व्हॅल्यू देतो 6.5 इंटू 10⁴ इंटू 225 स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी इज इक्वल टू येऊन जाईल 48.54 इंटू 10⁸8 mm². ऑलमोस्ट संपलेलंच आहे आता आपल्या चॅप्टर. 1-2-3 क्वेश्चन राहिलेत वेगवेगळ्या प्रकारचे, बस तेवढे झाले की संपलं. एक क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क राहील, मी क्वेश्चन लिहून देतो, सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे तो. ओके, बघा क्वेश्चन लिहून दिला आहे तुमच्यासमोर. होमवर्कसाठी सेम तसाच आहे, आता आपण एक फॉलो रेक्टँगलचा क्वेश्चन केला तसा त्याच पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन पण सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. सो त्या ठिकाणी तुमचे त्या क्वेश्चन्सचे आन्सर बी लिहून दिलेले आहेत. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. मॅक्सिमम 2 लेक्चर्स बनतील याच्यानंतर आणि ते हे चॅप्टर संपून जाईल.